तुम्ही बॅचलर राहताय आणि संडे आहे, नॉनव्हेज काहीतरी झटपटीत बनवून खाऊ वाटतंय, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज बनवूयात भन्नाट असा मटण भात. एका पातेल्यामध्ये एक पावशर मटण आपण चांगले धुवून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण हळद, मीठ ॲड केलेले आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करूयात. मटणाला हळद मीठ लावून साईडला ठेवून दिलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण थोडेसे दही घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हळद, थोडंसं मीठ, थोडीशी कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही मिरची पावडर इथे वापरू शकता. आणि इथे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरत आहे आणि थोडंसं चवीसाठी लाल मिरची पावडर, जी अंबारीची मी इथे यूज करत आहे. यामध्येच थोडंसं चिरलेले टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर आपण घालून हे एकसारखं एकदा मिक्स करून घेऊयात. आणि यामध्ये जे हळद मीठ लावलेलं मटण जे आहे ते आपण यामध्येच एकत्र करून हे एक फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटासाठी मॅग्नेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये एक अंदाजे पावशर दावतचा मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे आणि तो 1-2 वेळा पाण्यातून चांगला धुवून घेतलेला आहे. आणि आता कुकरमध्ये आपण एक 2 पळ्या इतकं तेल टाकून घेणार आहोत आणि यामध्ये आपण एक बारीक चिरलेला जो कांदा आहे तो आपण यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 2 ते 3 कांदे यूज करू शकता. कांदा जेवढा चांगला फ्राय होणार आहे तेवढीच आपल्या बिर्याणीची टेस्टही अप्रतिम होणार आहे. फ्राय झालेल्या कांद्यामध्ये आपण थोडीशी आले लसूण पेस्ट इथे ॲड करत आहोत. हे सर्व एकत्रित एकसारखे फ्राय करून घेऊयात. आता फ्रीजमध्ये जे आपण मटण मॅग्नेट करण्यासाठी ठेवलेलं ते आपण यामध्ये ॲड करून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस एकसारखे हलवून घेऊयात. मटण एकसारखे हलवत राहिल्यानंतर एक 5 ते 6 मिनटामध्ये या मटणाला थोडे थोडे अंगचे तेल सुटायला सुरुवात होते. नंतर आपण जो धुवून घेतलेला बिर्याणी तांदूळ आहे तो यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि आता यामध्ये 1-1.5 तांब्यावर पाणी आपण ॲड करायचं आहे. कुकर बंद करून घेऊयात आणि एक 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत आपण वेट करायचं आहे. मटण शिजण्यासाठी थोडा टाईम लागतो, सो 6 ते 7 शिट्ट्या होईपर्यंत पूर्णतः आपण इथे वाट पाहायची आहे. नाऊ यू कॅन सी, आपण पाहू शकतो इथे आपला मटण भात बनवून रेडी आहे. अशाच इझी आणि झटपटीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.